आज मी तुम्हाला कारळाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी बघा अशा पद्धतीचे हे कराड घेतलेले, याला कारळे सुद्धा म्हटल्या जाते. हे कराड जाड पण असतं आणि हलकं सुद्धा असतं आणि हे शेतामधलं असल्यामुळे ना चांगलं जाडसर आणि असं भरीव आहे. बऱ्याच ठिकाणी आपण विकत आणतो ना पोकळसर सुद्धा असतं हे. या कराडाला क्रुसली सुद्धा म्हटलं जाते. तुमच्या भागामध्ये याला कशा नावाने, कोणत्या नावाने ओळखलं जाते, काय म्हणतात, हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा. वजनाने पाहायचं झालं तर 175 ग्राम आहेत. हे जवळ एक मोठी वाटी आहे ना, वाटीभर असे आहेत आणि चांगले असे जाडसर आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. घरच्या शेतामधले असल्यामुळे चांगले आहेत. एकीकडे कढई गरम करायला ठेवली होती. कढई बऱ्यापैकी चांगली अशी गरम झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा हे कराड भाजून घेऊ शकता. कराडामध्ये बऱ्याच वेळ ना खडे असतात, बारीक बारीक सर असे रेतीचे किंवा मातीचे. तर पाहून घ्यायचं, तुम्ही जर स्टोअर मधून किंवा मार्केट मधून विकत आणत असाल आणि त्यामध्ये जर खडे असतील तर कचकच होईल ही चटणी तुम्ही बनवसाल तर. तर त्यासाठी एखादी अशी पांढऱ्या कलरची अशी प्लेट घ्यायची आणि चांगल्या प्रकारे बघून घ्यायचं त्यामध्ये खडे वगैरे आहेत की काय. जर जास्तच प्रमाणामध्ये खडे असतील तर खडे काढत बसायचे नाही, अनावधानाने यामध्ये खडे जाऊ शकतात. तर चांगले असे पाण्याने धुवून घ्यायचे. पाण्याने धुतल्यामुळे ना खडे निघून जातात यामधले. आणि बस आपल्याला एक 2 ते 3 मिनिट असं चांगल्या प्रकारे हे कराड जे आहे ना असं भाजून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा भाजून घ्यायचं नाही. जास्त जर भाजून घेतलं तर कराडाची चव चांगली लागणार नाही, असं कडवट लागेल हे कराडाची चटणी आपल्याला. कराळा भाजता भाजता असा तडतडण्याचा आवाज आला ना की लगेचच आपल्याला काढून घ्यायचंय. तीळ भाजताना कसा तडतड असा आवाज होतो, तसाच कराड भाजताना सुद्धा आवाज येतो आणि ह्याचा आवाज येत आहे. आता हे एका प्लेटीमध्ये मी बाजूला थंड होण्यासाठी काढून घेते. आणि कराड आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचं असतं कधीही. प्लेट मध्ये मी हे कराड काढून घेतलेलं आहे आणि हे एकदम थंड झाले बरं का. आणि चटणी बनवण्याच्या आधी आपल्याला एक काळजी घ्यायची, हे एकदम थंड व्हायला हवं, तरच चांगल्या प्रकारे हे वाटल्या जातील मिक्सर मधून किंवा दगडी भत्त्यामधून. भाजलेले कराड हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असे टाकून घेते. हे 2 चम्मच लाल तिखट आहे आणि कलर चांगला येईल आणि तिखट सुद्धा आहे. हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 4 ते 5 मिरच्या घ्यायच्या आणि त्या भाजून सुद्धा तुम्ही यामध्ये वाटणामध्ये वाटून घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हे 1 चम्मच जिरं आहे, जिरं टाकून घ्यायचं. जवळ मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, एक 10 लसूण पाकळ्या अशा चॉप करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या. जी आपण लाल मिरची यामध्ये अशी टाकायची असते ना, ती सुकी लाल मिरची टाकून घ्यायची आणि भाजून टाकायची यामध्ये. आता आपल्याला मिक्सर चालू बंद करून हे आपल्याला चटणी वाटून घ्यायची. चटणी अशी छान अशी वाटून झालेली आहे. आता एका प्लेटीमध्ये तुम्हाला काढून दाखवते. ही काचाची प्लेट घेतलेली आहे. बघा चटणी अशी मस्त झालेली आहे. काय करायचं, एकच काळजी घ्यायची, चटणी फिरवताना ना चालू बंद करून आपल्याला फिरवायची आहे. कारण यामध्ये लसूण टाकलेला असतो ना, ओला लसूण, तर त्यामुळे चालू बंद करायची. बघा अगदी अशी चिकट सुद्धा झालेली नाही आहे आणि खमंग सुवास सुद्धा सुटलेला आहे. उन्हाळ्यामध्ये अशा चटण्या जर आपण तोंडी लावायला बनवली तर जेवण छान जातं आपलं. ही चटणी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा खिचडी सोबत, भातासोबत, कशासोबत सुद्धा खाऊ शकता. ही चटणी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील, एवढी छान अशी खमंग चटणी तयार होते. यावर खाताना तेल टाकून अशी खायची ही चटणी. तर तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका.